हॅलो एव्हरीवन, मी चेतना मोटिवेशन बाय चेतनामध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते, कारण पण तसं आहे की गावाला गेली होती सासरी. पोळा आणि पोळ्यानंतर जत्रा असल्यामुळे थोडे दिवस तिकडे राहिलो. त्याच्यानंतर आता आलो तर आपली हरतालिका आणि गणेश चतुर्थी होती. चला म्हटलं आरामातच व्हिडिओ पोस्ट करूया. पण ह्या दिवसांमध्ये मी काहीच अभ्यास झालेला नव्हता. मग सुरुवात करताना आपण कुठून करणार, तर पहिली स्टेप तर आपली हीच असते की रिव्हिजन करायची. जेवढं मागचं लिहिलेलं त्याच्यापासून स्टार्ट करायचं. मेन म्हणजे सोडायचं नाही, अभ्यास पुन्हा करायचा. सासरी जा, घरी या, अभ्यास करा. फिरायला जा, घरी या, अभ्यास करा. टाईमपास करा थोड्या वेळ, परत अभ्यास करा. आजारी पडला 2 दिवस गॅप घ्या, परत अभ्यास करा. हेच आपल्या हाऊसवाईफची स्ट्रॅटजी असते आणि तीच आपल्याला फॉलो करायची. आणि मेन स्मॉल स्टेप्स घ्यायच्या. स्मॉल स्टेपमध्ये एक इन्क्लूड करायचे की दररोज आपण 15 मिनटं तरी अभ्यास केला पाहिजे. निदान 15 मिनटं आपण आरामात काढून घेऊ शकतो. थोडंफार टाईमपास करण्यापेक्षा 15 मिनटं अभ्यासाला दिलं ना, तेवढंच आपलं वाचून होईल. 15 मिनटं अभ्यास करा. 15 मिनटं बघायचं, मागे काय वाचलेलं ते रीड करायचं, त्याच्यानुसार अभ्यास करायचा. परत आणि दुसरी स्टेप असं आहे की सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन यानुसार आपण अभ्यास करायचा. मेन म्हणजे ती स्ट्रॅटर्जी ठेवायची की सिलेबसनुसार टॉपिक घ्यायचे, सब्जेक्टचे टॉपिक घ्यायचे आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा. आणि त्याच्या रिलेटेडच प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतात ते बघायचे आणि त्याच्यानुसार आपण अभ्यास करायचा. असं ठरवलं ना, आपल्याला कोणीच थांबवू शकत नाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करण्यापासून. आणि हारायचं तर बिलकुल नाही. काही वेळेस काय होतं, एक एक्झाम दिली, मग आपण त्याच्यामध्ये फेल झालो, थोड्या मार्कांनी गेलो, तर आपण हारायचं नाही. का हारायचं? आपण इथून मागे हारलो, एवढे आजार पण येतात आपल्या घरामध्ये, आपण हारतो, हारून सोडून देतो का? जाऊ दे बाबा, असं झालं तसं झालं, नाही सोडत. तसंच आपण अभ्यासाच्या बाबतीत करायचं, सोडायचं नाही. आणि काय करायचं, एकच मंत्र आहे अभ्यासाचा, रिस्टार्ट करायचा. कुठून? रिव्हिजनपासून. जे मागे वाचलं आहे, जे मागे लिहिलं आहे, तिथूनच आपण रिस्टार्ट करायचं, रिव्हिजन करायची. मग पुढे जायचं. मागचं वाचल्याशिवाय पुढे जायचं नाही. ही एकदम चुकीची गोष्ट आहे की आपण गावावरून येतो किंवा काही गॅप होतो, मग चला हा टॉपिक तर आपल्याला झालेला आहे, तर आपण पुढचा टॉपिक घेऊ. नाही, पहिले तो टॉपिक करायचा. जे आपण वाचलेलं आहे, जे लिहिलेलं आहे, ज्याच्याबद्दल आपण नोट्स काढलेले आहे ते पूर्ण वाचायचं, नोट्स वाचायच्या पूर्ण, आणि मगच पुढच्या टॉपिकवर जायचं. तेव्हाच आपला अभ्यास व्यवस्थित पूर्ण होतो. असंच करायचं फॉलो, दुसरं काहीच करायचं नाही. तुम्ही रात्री अभ्यास करा, सकाळी अभ्यास करा, पण एकच फंडा ठेवायचा की मागे काय वाचलं आहे किंवा मागे काय लिहिलं आहे ते आपण व्यवस्थितरित्या वाचायचं. मग त्याच्यानंतर आपण अभ्यास करायचा, स्टार्ट करायचा. आपण अजिबात असं लोड घ्यायचा नाही. पण सुरुवातीला तेच करायचं. मी पुन्हा सांगेल, सुरुवातीला तेच करायचं की आपण पहिले प्रॅक्टिस करायची, मागची याची रिव्हिजन करायची, त्याच्यानंतर आपण अभ्यास करायचा. मग पुढचे टॉपिक घ्यायचे. हे बघा, मी पण आता गावावरनं आलेली, तर मागे लिहून ठेवलेलं होतं, तर त्याचे रिव्हिजन करत होते. रिव्हिजन करताच टाईम झाला. मग मला उशीर झालेला झोपायला. मग नंतर मी झोपली, पण स्टार्टच मी तिथून केलं की मला आता रिव्हिजन करून मी पुन्हा झोपली. आणि मग सकाळी उठून आपलं दररोजचं रुटीन त्यानुसार नंतर परत मी स्टार्ट केला नवीन टॉपिक. पण मागचं रिव्हिजन केल्यामुळे ना, मला असं त्रास झाला नाही की मागचे काही टॉपिक आठवले नाही किंवा गॅपसारखं वाटलं. मी कंटिन्युटीमध्ये असल्यासारखंच मला वाटलं. त्यामुळे काय करायचं, पहिले ना रिव्हिजन करायची मागची, मग त्यानंतर आहे ना आपण आपलं पुढचं रुटीन स्टार्ट करायचं. मग आता काय, हे बघा, मी पण डायरी केलेली. ही डायरी कशासाठी, मेन पॉईंट काढून ठेवण्यासाठी. पण यामध्ये मी टाईम टेबल लिहिलेलं की हे करायचं ते करायचं. नाही जमलं माझं टाईम टेबल, माझं नाही झालं, माझं टाईम टेबल फॉलोच होत नाही. मला टाईम टेबल फॉलोच करता येत नाही. पण माझ्या मनामध्ये आलं मला आता अभ्यासाला बसायचं, तर मी लगेच अभ्यासाला बसते. मी बाकीचा विचार करत नाही. मग मी काम आवरले असेल तरी चालेल,
पण मी अभ्यास करते. त्याच्यानंतर मग काय होतं ना, की आपण ते स्मॉल स्टेप्स करतच नाही, की थोडंसं स्टडी करायची, मग नंतर रिव्हिजन करायची, मग त्याच्या रिलेटेड MCQ वाचायचं, असा पॅटर्न ठेवायचा. थोडासा टॉपिक झाला, त्या टॉपिक रिलेटेड लगेच रिव्हिजन. आपण काय वाचलं, काय लिहिलं ते आपण रिव्हिजन करायचे. ते आपल्या भाषेत लिहिलं तरी चालेल. आपल्या भाषेत लिहून पाहायचं, दुसऱ्या नोटबुकमध्ये परत एकदा लिहून बघायचं. त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड MCQ बघायचे, MCQ रीड करायचे. MCQ रीड करून झाले का आपल्याला समजतं तो टॉपिक आपला कितपत आपल्या लक्षात बसलेला आहे. परत त्याच्यासोबत आपण सिलेबस बघायचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे, ते करायचे. त्याच्यानुसार आपण अभ्यास ठेवायचा आणि हार बिलकुल मानायची नाही. हार मानली का सगळं काही जातं. हार मानली की आपलं जो मेहनत केलेली ती पण आपली जाते. मग काय होतं ना, की आपल्याकडनं काहीच पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे एकच लक्षात ठेवायचे, की आपण छोट्या छोट्या स्टेप्स आपल्या त्यासुद्धा खूप मोठ्या कामाच्या असतात. छोट्या छोट्या स्टेप्स घ्या तुम्ही. एक बुक घेतलं, त्याच्यातला छोटासा टॉपिक वाचला, इट्स ओके. तो वाचला, त्याच्यानंतर 2 दिवस तुमच्याकडनं काहीच झालं नाही. फक्त 2 दिवसानंतर तुम्ही परत जेव्हा अभ्यासाला बसाल ना, तर स्टार्टिंग त्याच टॉपिकपासून करायची, की हे आपण वाचलं होतं. म्हणजे तो टॉपिक लक्षात राहतो आणि आपल्याला वाटतं हां एवढं तर लक्षात आहे ना आपलं, तसं आपण पुढेही करू शकतो. त्याच्यामुळे ना असं मनात नाही आणायचं, की आपण आता एवढंच वाचतो, परत एवढा गॅप देतो, परत वाचतो, परत गॅप देतो. फक्त एकच लक्षात ठेवायचं, जिथून आपण वाचतो गॅप दिल्यानंतर पण तिथूनच स्टार्ट करायचं, मग पुढे जायचं. मग असं आपलं होणार नाही, पुढे पाठ आणि मागे सपाट असं होणार नाही. त्यामुळे ना कधी पण एकच लक्षात ठेवायचं, की रिव्हिजन फर्स्ट, पहिले रिव्हिजन करायचे आणि मेन म्हणजे रिस्टार्ट करायचं. हे 2च आपले महत्त्वाचे आहेत आणि गृहिणींसाठी तर ते खूप महत्त्वाचं आहे, की रिस्टार्ट करायचं आणि रिव्हिजन करायचं. मुलांचा अभ्यास करताना आपण कसा घेतो, की आपण त्यांचं स्पेलिंग लर्न घेतो, तर स्टार्टिंगपासून स्पेलिंग लर्न घेतो ना, तर मग तसंच करायचं, की स्पेलिंग लर्न घेतो, पहिल्यापासून घेतो, मग शेवटची स्पेलिंग आले का परत पहिल्यापासून स्टार्ट करतो. तसंच आपला अभ्यास थोडंसं पुढे केलं का परत मागचं वाचत जायचं, परत पुढे गेलं का मागचं वाचायचं. म्हणजे पुढचं कॅच करत करत मागचं पण आपलं पाठ असतं किंवा लक्षात असतं. त्याच्यानुसार आपण MCQ सॉल्व केले तर आपल्याला लगेच समजतं. MCQ पण आपले सॉल्व होतात आणि एक कॉन्फिडन्स येतो, हो माझ्यातनं हे होतं आहे आणि आपण ते कंप्लीट करतो. हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा.